ते घर खूप मजबूत दिसतंय अनन्या. ते कशामुळे टिकून आहे? हे स्तंभ घराला उभे ठेवतात. पण आर्यन, आपल्या देशालाही असे स्तंभ आहेत का? खूप छान प्रश्न आहे अनन्या. जसं तुझं घर या स्तंभांवर उभं आहे, तसंच आपला देशही काही महत्वाच्या स्तंभांवर उभा आहे. मी तुला तो समजावतो. आपल्या देशाचे स्तंभ म्हणजे ती प्रणाली आणि मूल्य आहेत जे आपला देश एकसंध ठेवतात आणि प्रगती करतात. देशाचे 3 प्रमुख स्तंभ आहेत. विधिमंडळ, देशासाठी कायदे तयार करणारी व्यवस्था. कार्यपालिका, हे कायदे अंमलात आणणारी आणि देश सुरळीत चालवणारी व्यवस्था. न्याय व्यवस्था, कायद्याचे अर्थ लावणारी आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देणारी व्यवस्था. अरे वा, तर प्रत्येक स्तंभाचं स्वतःचे एक खास काम आहे. हे स्तंभ महत्वाचे आहेत कारण विधिमंडळ न्याय कायदे तयार करते, कार्यपालिका हे कायदे पाळले जातात आणि याची खात्री करते, न्याय व्यवस्था आपले हक्क सुरक्षित ठेवते आणि वाद मिटवते. आर्यन, हो, आणि ते सगळ्यांसाठी न्याय सुनिश्चित करतात. म्हणजे हे स्तंभ सगळ्यांना शांततेत आणि सुसंवादाने जगायला मदत करतात. तुला माहितीये का, भारताच्या संसदेत लोकसभेत 543 जागा आहेत. जिथे कायदे तयार केले जातात ती आपल्या देशाच्या निर्णय प्रक्रियेचे हृदय आहे. आपण आपल्या देशाच्या स्तंभांना आधार देऊ शकतो. कायदे पाळून आणि जबाबदार नागरिक होऊन, निवडणुकांमध्ये मतदान करून चांगले नेते निवडून, न्यायव्यवस्थेचा आदर करून आणि त्यावर विश्वास ठेवून. मी नेहमी नियम पाळेन आणि इतरांनाही असं करण्यासाठी प्रोत्साहन देईन. धन्यवाद आर्यन. मी नेहमीच आपल्या देशाच्या स्तंभांना आधार देण्यासाठी माझं काम करीन. खूप छान अनन्या. आपल्या देशाचे स्तंभ आपल्याला आठवण करून देतात की देश चांगला बनवण्यासाठी प्रत्येकाची भूमिका ही महत्त्वाची आहे.